मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 99. पटांगणात सापडलेल्या शल्य सैन्याचा युद्धात शाकल नगराजवळ धुव्वा उडाला. स्वतः मीच शल्याला बद्धहस्त करून आमच्या सेनापतीसमोर युद्धकैदी म्हणून सादर केला. त्याची पुष्टमान अवनत झाली होती. मात्र ती नत करण्यासाठी आम्हाला हिरण्यवर्मा आणि व्याघ्रदत्त गमवावे लागले. मुक्त करा त्याला, आज्ञा झाली. शल्याचे बद्ध हात मुक्त करण्यात आले. शल्य, कितीही झालं तरी शशक, यवन आणि बर्बर यांच्या रानटी राज्यांनी वेढलेल्या मद्र देशाचा तूही नायक आहेस. तुझ्याकडून कोणत्याही औदार्याची कधीही आमची अपेक्षा नव्हती, नाही आणि असणारही नाही. तुझ्यासारखा पायथ्याजवळून खळखळत वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यानं पर्वत शिखरांचा अभिषेक कधीच होत नसतो, हे पुन्हा विसरून जाऊ नकोस. आमच्या एरवी शांत असणाऱ्या सेनापतीचे निळे डोळे आग वर्षवत होते. गाल काटेफड्यांच्या बोंडासारखे रसरशीत लाल झाले होते. कपाळावरच्या फुगलेल्या धमनीवरून घामाची सर ओघळत होती. त्याच्या नाकाचं अग्रही क्रोधानं रक्तवर्णी दिसू लागलं. त्याचा तो सात्विक संताप केवळ शल्यामुळेच आम्हाला पाहायला मिळाला. शोण, पुरुषनी नदीच्या पात्रात आपले किती हत्यारी नौका वाहून गेल्या? सुमारे 700, मी उत्तर दिलं. त्या सर्वांची या मद्र राजाकडून भरपाई करून घ्या. आणि त्यानं कट्टीवस्त्रातून शल्याचंच भूर्जपत्र काढलं. माझ्या हाती ते देत शल्याच्या कंठात आपल्या विजयी धनुष्याची माला घालून त्याला गदागदा हलवून तो मला म्हणाला, या क्षत्रियत्वाच्या अहंभावानं अंध झालेल्या रानटी राजाकडून याच भूर्जपत्राच्या पृष्ठभागावर एकदा नव्हे तर 5 वेळा लिहून घ्या की सुतपुत्र सुद्धा बुद्धिमान असतात आणि युद्धकर्म चांगलं जाणतात, कधी कधी तर नामधारी क्षत्रियापेक्षाही अधिक. त्याच्या कपाळावरची धमनी थडाथड उडत होती. निमुळती जोड हनुवटी थरथरत होती. शल्याचा पराभव झाल्याची वार्ता आपोआप पंचनदात सर्वत्र पसरली. भोवतीची बर्बर, यवन, शशक, कांबोज ही राज्य आपोआप शरण आली. सर्वांचे कारभार घेऊन आणि शल्याकडून सर्व हानीची भरपाई करून घेऊनच आम्ही पंचनदाबाहेर पडलो. पश्चिम दिशाही संपली. जणू शल्य हाच त्या दिशेचा मुख्य रक्षक होता. वैशाख मास सुरू झाला होता. आम्ही बाहेर पडून 5 मास झाले होते. सौख्याचे आणि युद्धाचे दिवस कसे निघून जातात हे लक्षात येत नाहीत. निदान योद्ध्यांच्या तरी ते कधीच लक्षात येत नसावेत. आता एकच दिशा उरली होती, उत्तर. या दिशेकडे केवळ 5च राज्य होती. वैशाखात ती हस्तगत करून वर्षा ऋतूपूर्वी आम्ही हस्तिनापुरात परत पाऊल टाकणार होतो. आमचं सैन्य कुठंही वर्षा ऋतूच्या मुसळधार तडाख्यात सापडू नये ही आमची योजना होती. उत्तर दिशेचा काश्मीर देश समोर धरून आम्ही एकलग धावत होतो. काश्मीर, सर्व आर्यवर्तात इतका निसर्ग सुंदर असा दुसरा देशच नव्हता. या ठिकाणीच पर्वतराज हिमालयाचं पहिलं दर्शन होणार होतं. धुक्यानं झाकाळलेल्या दऱ्यांतून आमच्या सेनापतीच्या जयकाराचे प्रतिध्वनी उमटणार होते. काश्मीर म्हणजे आर्यवर्ताच्या स्वरूपात उभ्या असलेल्या यौवन संपन्न निसर्ग देवतेच्या मस्तकावरचा सौभाग्य तिलकच. काही पंडित कविवर्यांना हस्तिनापूरच्या राजसभेत काश्मीर म्हणजे स्वर्गाचं पृथ्वी तलावरील प्रतिबिंब असं वर्णन करताना मी पाहिलं, ऐकलं होतं. पण प्रत्यक्ष पाहताना मला उलटाच अनुभव आला. स्वर्गाचं निदर्शक असलेल्या आकाशाचा केवळ एकच रंग होता, निळा. पण काश्मीरच्या भूमीवर इतके रंग एकवटलेले होते की स्वर्गात राहणाऱ्या देवादिकांनी कधी काळी आपल्या निळ्या राजकक्षाची गवाक्ष उघडून खाली पाहिलंच असतं तर त्यांनीही तत्क्षणी स्वर्गाचा त्याग केला असता. काश्मीर म्हणजे अशा दिव्य, मनोहारी, विविधवर्णी, मुक्त सौंदर्यानं पिनटलेला प्रतिस्वर्ग होता. आम्ही काश्मीरात प्रवेश केला तो ऐन वसंत ऋतूचा काळ होता. वसंतामधील काश्मीर पाहणारा कितीही पाषाण हृदय असो, तो निसर्गाचं ते विहंग मुक्त प्रकटन पाहून त्याच्या पुढं नत झाला असता. आमच्या समवेत अश्वत्थामा असता तर वेडावून त्यानं मस्तकावरचं वस्त्र काढून ते सरळ अवकाशात उडविलं असतं.
हिरव्या लुसलुशीत गवताची तलम वस्त्र परिधान केलेल्या पठारावर मुक्तपणे शरीर झोकून तो आकाशाचा गहन गंभीर निलिमा घटका पाहत पहुडला असता. फुललेला निसर्ग पाहून खुललेले विविध पक्षी लाडिक शब्दांत कोणकोणते बोल बोलतात हे त्यानं कान लावून ऐकलं असतं. दऱ्याखोऱ्यांतून फिरताना लहान लहान फुलांची अगणित वनं पसरलेली पाहून त्यानं अनेक वेळा अंगराजाला विचारलं असतं, कोणती शस्त्र आणून तू या फुलांचं राज्य जिंकणार आहेस? या दऱ्यांची खोली मोजणार आहेस? शिखरांची उंची गाठणार आहेस? नाही अंगराज, मानव सर्व जिंकू शकेल, पण निसर्गाचं हे अपार भांडार कुणाला आणि कधीही जिंकता येणार नाही. निसर्गप्रेम हा त्याचा अंगभूत स्वभावच होता. दादालाही त्यानं त्याच्या आस्वादाचं वेड लावलं होतं. तिथल्या सौंदर्याचा नाश होऊ नये असा विचार करूनच की काय कुणाला ठाऊक, पण आमच्या सेनापतीनंही हत्तींची पदकं बरोबर न घेता मागं ठेवली होती. आमचे नुसते पदाती काश्मीरच्या सूर्यनगर या वैभवी राजनगराकडे मार्गस्थ झाले होते. मार्गात ठायी ठायी अनेक सरोवरं दिसू लागली. ती नील, पीत, हेम, धवल, रक्त, काशाय अशा विविध वर्णांच्या कमलपुष्पांनी झाकून गेली होती. त्यांचा मकरंद सेवन करीत पुष्ठभ्रमरांचे थवे गुंजारत फिरताना बिसतंतू खात जलक्रीडा करणाऱ्या राजहंसांना थडकत होते. राजहंसांना त्याची दादही नव्हती. सरोवराचं पाणी तरंगणाऱ्या कमलपत्रांनी झाकलं होतं. जी जागा उघडी होती ती परागकणांनी आच्छादलेली होती. काश्मीर म्हणजे सरोवर, फुलं, पक्षी, लतावृक्ष, कुर्ण यांचं दीपविणारं संमेलन. सूर्यनगर जिंकून आम्ही हिमालयाच्या दर्शनाला चाललो. देवद्वार, सुरूपर्ण, चीड यांचे गगनचुंबी वृक्ष मागं पडू लागले. चंडोल, चक्रवाक, चातक, कपोत, मयूर, भरद्वाज, सारंग असे अनेक पक्षी हिमालयाकडे जात आहात, नम्र होऊन जा असा संदेशच आम्हाला देऊ लागले. कर्दळ, निशिगंध, मदनबाण यांचे ताटवे मागं पडले. शेवटी भूभाग संपून हिमालय प्रदेश दृष्टिक्षेपात आला. हिमालय मानवाला धाक बसावा म्हणून जणू विश्वविधाताच आपलं धारदार खडक म्यानाबाहेर काढून आमच्या समोर एका शिखराच्या स्वरूपात उभा होता. हिम वितळून पाझरणाऱ्या ढगांनी भोवतीनं घेरलं होतं की दूरवरच्या कैलासरूपी पर्वताच्या शंकराला लाजून उमाच त्या धवल ढगाचं वस्त्र सावरत होती. वेगवेगळ्या जागेवरून पाहताना त्या शिखराची विविध रूपं दिसत होती. कधी शुभ्र वस्त्र परिधान करून ध्यानमग्न ऋषीसारखं, कधी ध्वजदंडासारखं सरळ उंच, तर कधी अधीऱ्या धरतीनं आकाशाला कवटाळण्यासाठी उंचावलेल्या कर्दळीसारख्या हेमवर्णी सतेज हातासारखं भावपूर्ण. अंगराजानं गुडघे टेकून त्या पर्वत शिखराला भक्तिभावानं वंदन केलं. काहीतरी पुटपुटत क्षणभर डोळे मिटून तो तसाच गुडघे टेकून बसला. हात जोडलेले होते. मुद्रा धीरगंभीर आणि शांत होती. कानांतील कुंडलांचं पाणथळ हिमावर प्रतिबिंब पडलं होतं. क्षणभरानं तो उठला. आम्ही पुढच्या दारद देशाची वाटचाल करू लागलो. दारदाचं राज्य जिंकून हिमालयाच्या पायथ्याजवळून आमची वाटचाल सुरू झाली. मागं राहिलेली हत्ती पदकं तंगन राज्यात येऊन मिळणार होती. हिमालयाची विविध रूपं पाहताना मन गुंग होऊन जात होतं. हिमालय म्हणजे पर्वतरूपी पक्ष्यांचा पंखसंपन्न सम्राट गरुडच. किती योजनांपर्यंत त्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. दुग्धवर्णी धवल, निथळणारं निवळ. असिंकी नदीचं नितळ पात्र ओलांडून तंगन राज्यात प्रवेश करताना थंडीची तीव्रता जाणवू लागली. ऐन वैशाखात एवढी बोचरी थंडी होती, मग शरदात केवढी असेल या विचारानं तिथं तग धरून राहणाऱ्या तंगणांचं आम्हाला नवल वाटलं. सैन्यशक्ती कमी असलेल्या तंगणांनी करभार देऊन आमचं स्वागत केलं. बोरास फुलांचं चवदार खाद्य दिलं. हिमवान प्रदेशात जाण्यासाठी तंगन देश सोडताना मनात भावनांचा गोंधळ उडाला. हिमवान प्रदेशात आम्हाला तर गंगेचं उगमस्थान पाहायला मिळणार होतं. जगतपालिनी गंगेचं जन्मस्थान, पुण्यदायिनी गंगेचं उगमस्थान, गंगोत्री. निवडक सैन्यानिशी आम्ही हिमवान राज्यात प्रवेश केला. राहिलेल्या सैन्याला हस्तिनापुराकडे प्रयाणाची आज्ञा करून आम्ही येईपर्यंत सीमेबाहेर थांबण्याची सूचना देण्यात आली. हिमवान प्रदेशात लहान मोठे अनेक
तीर्थक्षेत्र होती. कुणाचंही एकसंध राज्य त्या हिमसम्राट हिमालयाच्या छायेत निर्माण होणं शक्यच नव्हतं. आम्हीच काय, पण आर्यावर्तातील सर्व राजे एकसंध होऊन आले तरीही ते शक्य नव्हतं. आणि खरं तर आता स्वारी संपून यात्रेला सुरुवात झाली होती. केदारलिंग मागं टाकून आम्ही पायीच यमुनोत्री गाठली. यमुनोत्री, यमुनेच्या पुढं फोफावलेल्या यौवनाला जीवनरस देणारी जीवनदायिनी, अनंत कालापासून हिममय शिखरातून पाझरणारी, हिमाच्या धवल पटांगणावर खळखळत बागडणारी. यमुनेचं पाणी हाती घेऊन ते ओंजळीतून अर्घ्यार्पण करण्यासाठी दादानं योद्ध्याचा वेश खाली उतरवला. एक साधं अधैर्य धारण केलं. दिग्विजयातील युद्धात सतत शस्त्र चालविल्यामुळे सतेज झालेले त्याचे पुष्टदंड उघडे पडले. त्याच्या नितळ हाताच्या उंजळीतून यमुनेचं नितळ पाणी खालच्या निरुंद नितळ पात्रात पडू लागलं. ओम भूर्भुवः स्वहा. त्याचे डोळे मिटले गेले. गहन गंभीर गायत्रीचे ध्वनी गिरिकंदात घुमून प्रतिध्वनित होऊ लागले. हिमालयाचा धवल वर्ण अधिक तळपत होता की त्याच्या उघड्या दंडांच्या अभेद्य कातड्याचा सुवर्णवर्ण, तेच मला समजेना. तो दिग्विजय सेनापती आहे की सर्व संघ त्याग केलेला आत्मनिग्रही संन्यासी, तेच उमगेना. यमुनोत्रीजवळ एक दिवस राहून पुढं गंगोत्रीची यात्रा सुरू झाली. इथं मानवी कोलाहलाचा स्पर्शही नव्हता. निश्चल हिमालयाच्या अंगावरून कोसळणाऱ्या प्रपातांची घरघर ऐकू येत होती तेवढीच. हिमालयाच्या पायथ्याशी कोण आणि कसला दिग्विजय करणार? इथं यात्राच करावी लागते. गंगोत्रीवरील विख्यात भगीरथ शिला आली. पात्रात स्नान करून आमचा दिग्विजयी नायक त्या शिलेवर बसला. घटकाभरनं उठून गंगेच्या आटोपशीर पात्रात उभा राहिला. त्याच्या पाठीची सुवर्ण ढाल सूर्यकिरणात तळपू लागली. मान उंचावून तो एकटक सूर्यबिंबाकडेच पाहत होता. सगळं कसं शांत शांत होतं. क्षणभरच मला वाटलं की मानवांची खेळणी गरगर फिरविणारं कालचक्र इथंच थांबावं. गगनभेदी पराक्रमाचा, अनिंद्य चारित्र्याचा, निष्कलंक सौंदर्याचा मूर्तिमंत उभा राहिलेला माझा अशरण अडिग वसुदादा तसाच राहावा. त्याच्या माथ्यावर सहस्ररश्मी सूर्य तसाच तळपत असावा. त्याचे चरण धुणारी गंगा आपल्या खळखळीतून जयतू जयतू कर्ण असं म्हणत राहावी. पर्वतातील हिमालयाजवळ मानवातील हिमालय तसाच हात जोडून उभा राहावा आणि कालचक्र थांबावं. 3 दिवस गंगोत्रीवर राहून आम्ही बदरीद्वाराशी आलो. मार्गात अनेक शिवलिंग होती. त्यांवर फुलं अर्पून शोणितपुराहून हरिद्वारात आलो. हरिद्वार हे शरयूचं उगमस्थान होतं. आमच्या दिग्विजयी प्रवासातील ते अखेरचं नगर होतं. उत्तर दिशाही संपली. आता हस्तिनापूरची वाटचाल. संग्राम, युद्ध आणि प्रवास यांनी थकल्या भागल्या शरीरांना आणि मनांना विश्राम. शरयूला वंदन करून आम्ही हस्तिनापुराकडे चालू लागलो. वैशाख संपत आला होता. नगराबाहेर पडून 6-7 मास लोटले होते. या कालात हस्तिनापुरात काय काय घडलं हे आम्हाला कळलं नव्हतं. माझं मन तर नगराच्या दिशेनं अनावर ओढ घेत होतं. युद्धाच्या धामधुमीत मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी पडलेल्या कुटुंबियांच्या स्मृती आता उफाळून आल्या होत्या. मनाभोवती दाटून फेर धरीत होत्या.